गुणाभ्याय नमः ऐकोणी विषय ध्यायचे अंती रत्नगिरीवर राजतीर्था प्रती नगर जनाकी होऊन सांगती जाता झाला आनंदे. आणि 19व्या अध्यायाच्या अंती म्हणजे 20वा अध्याय आहे वाटतं हे 19व्या अध्यायाच्या शेवटला रत्नागिरीवर राजा तीर्थाला निघालेला आहे. ऐका. एक कोश जाऊन तीर्थक्षौर विधी करून वल्कले केली परिधान मग चालला पुढती. गावाच्या बाहेर एक कोश गेला. तिथं गेल्यानंतर ना सगळे तीर्थयात्रा म्हणजे स्नान वगैरे केलेलं आहे त्या ब्राह्मणानं सांगितल्या पद्धतीनं आणि पुढं निघाला. सोमती म्हणे शत्रुघ्नासी पुढे वर्तले सांगोत तुझसी सर्व लोकास हर्ष मानसी राजा यात्रेसी चालिला. सोमती शत्रुघ्नाला सांगू लागले, म्हणले महाराज ऐका, राजा हर्षभरीत आहे, आनंदित आहे. ते नीलग्रीव पर्वतावरती जाण्यासाठी ही कथा का सांगायला तर घोडा त्या पर्वतापाशी आलेला आहे. रामचंद्राचा जो घोडा यज्ञाचा तो त्या नीलग्रीव पर्वतापाशी आलेला होता. मग एवढा मोठा पर्वत गगनचुंबित होता, आकाशापर्यंतची शिखर होती आणि त्या पर्वताची शिखर कुणाला दिसतात हे बी काल सांगितलं होतं. पापी लोकांना कोणाकोणाला दिसत नाही त्याचंही वर्णन केलेलं होतं. मग घोडा तिथं आल्यामुळं शत्रुघ्नाने विचारलं होतं की पर्वत एवढा शोभिवंत कसा काय, तर त्या पर्वताची कथा सुमतीनं सांगायला सुरुवात केली. मग राजा ते नीलगिरी पर्वतावर निघालेला आहे आणि जात असताना मनामध्ये आनंद आहे. अनेक तीर्थ करीत करीत नाना क्षेत्रे पाहत विप्र वैसले तपस्या करीत दर्शन घेत तयाच. अनेक प्रकारची तीर्थयात्रा करत करत निघालेला आहे. भगवंताचं नामस्मरण आहे, साधू संतांचं दर्शन आहे. असं करत करत राजा निघाला. नाना रीती श्रीहरीचे गुण गाववीत गायका करून तैसेच स्वमुखे करून निरंतर गात हरिलीला. मग काही गायनाचार्य सोबतीला होते. भगवंताचं नामस्मरण चिंतन त्यांच्या मुखातून ऐकायचा. कधी कधी आपणही भगवंताचं नामस्मरण करायचा. असं निघाले. हरिमय भासे त्रिभुवन दुजे नदीसे जगिनान जिकडे तिकडे हरी संपूर्ण कोंदटला भासत. भगवंताची विष्णुमय अवस्था, भगवंत जिकडं पाहे तिकडं नजर जाईल तिकडे चतुर्भुज भगवंताचं स्वरूप दिसू लागलं. हरिमय सगळं असणारं विश्व त्या राजाला भासू लागलं. जैसी हरी भक्ताची मती हरी रूप पाहे जगती हरिवीन अविमित भ्रांती सहज स्थिती तया परी. हरी भक्ताची स्थिती, भगवंताच्या भक्ताला भगवंताशिवाय दिसत नाही तशी अवस्था राजाची झाली. दीन अंध कृपणाते तैसेच पंगू जनाते दादरे ऊन स्वहाते सुखी करीत चालिला. मग आंधळा असेल, पांगळा असेल, कोणी रस्त्यामध्ये जर दिसत असेल तर त्याला दान देऊन पाहिजे ती देऊन राजा जाता जाता मार्गस्थांना सुखी करू लागला. अनेक तीर्था ठाई जाण स्नान करून आपण आत्म्यात पवित्र करून भगवत ध्यान करीत असे. आणि मग प्रत्येकाला जो भेटेल त्याला दान धर्म करत होता. त्याचं मन आत्मा तृप्त करत होते. का? कारण सगळ्यामध्ये भगवंत आहे असं समजून राजा सगळ्यांची त्या ठिकाणी जे पाहिजे ते देऊ लागला. जे ते चक्र शिला होती उत्पन्न ते तीर्थ केले अवलोकन मग पूसे विप्र लागून हे तीर्थ कोण मज सांगे. मग राजाने त्या ब्राह्मणाला सोबतीला घेतलेला आहे आणि जिथं असणारा चक्र तीर्थ म्हणतात तिथपर्यंत आलेला आहे राजा. आणि लगेच त्या ब्राह्मणाला विचारलं त्याचं महात्म्य सांगा. याचा महिमा असं काय हे येथे रमले मुनिराये पाहून चित्त आनंद होय हृदय जेने सुखावे. राजाने विचारलं ब्राह्मणाला याचा महिमा काय आहे, इथं अनेक ऋषी मंडळी राहतात, याचं सामर्थ्य काय आहे असं विचारल्या बरोबर ऐसे रायाचे भाषण ऐकून विप्र सांगती तीर्थ महिमान ते ऐकता चित्त देऊन दुरित चालन होत असे. राजाने विचारलं, रत्नगिरी राजाने विचारलं, ब्राह्मण सांगू लागला. ग्रंथकर्ते सांगतात ते जर तुम्ही ऐकलं तर तुमची पाप संपतात. विप्रवदे हे भूपती या तीर्थाशी गंडकी म्हणती जेथे देव दैत्य वास करीती धन्य जगती विख्यात. ब्राह्मणाने सांगितलं गंडकी तीर्थ याला म्हणतात.
आणि इथं देवही राहतात आणि दैत्यही राहतात अशा प्रकारचं पवित्र हे तीर्थ आहे. उदक प्रभाव पुण्यवंत चिरकाल असे वाहत स्पर्श मात्र नासत सकळ पापे या क्षणामध्ये. गंडकी तीर्थामध्ये पाणी सदुदित वाहत राहतं आणि इथल्या पाण्याला स्पर्श झाला की त्या व्यक्तीचं त्या जीवाचं पाप संपलं जातं. एवढं तीर्थ हे महान आहे. जिच्या तीरी पशु पक्षी जाती एके ठाई निर वैर चरती तितक्यास ही सनगती प्राप्त होय निश्चय. अरे हे तीर्थ एवढं श्रेष्ठ आहे. इथं जर एखादा पशु पक्षी जरी आला आणि चुकून जरी पाण्याला स्पर्श झाला तरी त्याही जीवाचं पाप पुण्य संपलं जातं, पाप संपलं जातं आणि पुण्य त्यांना भेटतं. म्हणजे सहज कुणी जरी आला, पशु पक्षी जरी आला तरी त्याचं जीवनाचं कल्याण होतं असं सांगतात. जळी खेळती जळचरे अपार तयान वदिती कोणी नर पान कुकुट पानवया सुसर कच्छादी पावती सदगतीसी. या पाण्यामध्ये गंडकी तीर्थामध्ये मासे असतील, मगरी असतील, अनेक प्रकारचे जलचर आहे. इथं मासे पकडायला सुद्धा कोणी येत नाही. इथले असणाऱ्या जे काही जलचर आहेत त्यांचा वध कोणी करत नाही आणि त्यांचाही उद्धार होतो असं सांगतात. योगी पंच साधन करीती उर्दो भागू करुण असती कोणी दुर्वारस प्राशन करीती असनी बैसती ध्यानस्थ. मग कोणी हात वरती करून भगवंताचं नामस्मरण करताय, कोणी असणार दुर्वारास प्राशन करून भजन करू लागलं. कोणी चालविले पुराण कोणी करती कृष्ण कीर्तन कोणी करीती गीता पठन नाम संकीर्तन सर्वमुखी. आणि मग इथले असणारे सगळे ब्राह्मण कोणी भगवंताचं भजन, कोणी भागवत, कोणी रामायण, कोणी गीता, कोणी ज्ञानेश्वरी, कोणी गाथा वाचत होत. नशे पापलेश तीळ भरी ऐशा क्षेत्रा माझारी सकळा लागी पावन करी गंडकी गंगा राजेंद्र. आणि राजा इथं कोणीही पापी लोक इथं राहत नाही, वास्तव्य करत नाही. सगळे महान ऋषी मंडळी तपस्वी ज्ञानी पवित्र आहेत आणि हे असणारे गंडकी तीर्थ आहे, पाणी आहे. इथलं पाणी सुद्धा श्रेष्ठ आहे असं सांगतात. ब्रह्मदेव केला विचार प्रजा करीत पाप आचार तयाचा व्हावा उद्धार तीर्थ उत्पन्न करावे. ब्रह्मदेवाने विचार केला कलियुग सुरू आहे, कलियुगामध्ये लोक लय पाप करतात. मग त्या लोकांचा पापाचा नाश होण्यासाठी हे गंडकी तीर्थ ब्रह्मदेवानं तयार केलं. ऐसे येताची मनात मस्तकी होऊन जल बिंदू पडत तैसी गंडकी ऐसे म्हणत थोर महात्मे असे तिचे. आणि तो ब्राह्मणाने सांगितलं, राजा ब्रह्मदेवाने विचार केला ह्या जगाच्या कल्याणासाठी, जगातील लोकांचं पाप घालवण्यासाठी इथं तीर्थ असावं असा विचार असतानाच त्यांच्या डोक्यामधून एक पाण्याचा थेंब खाली पडला आणि तेच गंडकी तीर्थ तयार झालं. इथलं महात्म्य आगाध आहे. ऐक, या तीर्थी शालिग्राम उत्पन्न तयाची पूजा करीती जन तेने होय पाप क्षालन ऐसे महिमान पूजेचे. या गंडकी तीर्थामध्ये शालिग्राम मूर्ती म्हणजे भगवान श्री विष्णूची मूर्ती, त्याला शालिग्राम म्हणतात. आणि ती शालिग्राम मूर्ती निघालेली आहे, उत्पन्न झालेली आहे आणि त्या शालिग्रामाची पूजा सगळी लोक करतात. परी पूजा अधिकार सर्वांसे जया पर श्री माता भासे त्या गुण षडरिपू मन उल्हासे हरिभक्ती इच्छित. आणि या शालिग्राम मूर्तीची पूजा करण्याचा अधिकार कुणालाही प्राप्त होत नाही. ज्यांच्या मनामध्ये षड विकार आहेत, काम क्रोध आणि घर केलेलं आहे, त्यांनाही तर असणारा प्राप्त होत नाही. जो परस्त्री माते समान मानतो त्यालाच भगवान श्री विष्णूची पूजा करण्याचा अधिकार प्राप्त होतो असं सांगतात. तयासी योग्य ते पूजन मग तीर्थ घेता जाण सहस्त्र जन्मीचे पाप जाऊन मुक्त होईल तो. आणि या शालिग्रामाची पूजा करण्याचा अधिकार त्यालाच आहे जो पुण्यवान आहे, षड विकाराचा नाश केलेला आहे, परस्त्री माते समान मानतो, त्याला अधिकार आहे. आणि या गंडकी तीर्थामध्ये जर त्यानं स्नान केलं तर हजारो जन्मीचं पाप त्याचं संपलं जातं. वेद आधारे जे पूजिती ते जाती मोक्ष प्रती अधिकारावीर स्पर्शती
ती नरकासी जाती निश्चय. वेदानं सांगितलंय त्या पद्धतीने जर भगवंताची पूजा केली तर तो स्वर्गाला जातो, त्याचं कल्याण होतो. पण ज्याला अधिकार नाही, जो असणारा या विष्णूच्या पूजा करण्याच्या योग्यतेचा नाही, त्यानं जर पूजा केली तर नरकाला जातो. स्त्रियाने करावे पूजन तैसेच विधवाही जाण. पूजिता दोष असे दारुण अधपतन तया होय. काही स्त्रियांना सुद्धा भगवान श्री विष्णूची त्या शालिग्रामाची पूजा करता येत नाही. मग काही काही स्त्रिया विधवा असतील तर त्यांनी जर या असणाऱ्या शालिग्रामाची पूजा केली तर अधोगतीला म्हणजे नरकाला जाते. स्त्री हस्ते शालिग्रामासी पुष्प पडता शिरसी. ते वज्र तुल्य लागे ऋषी केसी. तेने मानसी पोपत. आणि मग भगवान श्री विष्णूची पूजा कोणी जरी केली, ज्याची योग्यता नाही, पात्रता नाही, त्याने जर केली तर भगवान श्री विष्णूला राग येतो असं सांगतात. म्हणून स्त्री आणि जाण स्पर्शही न करावताय लागून. तैसाच अधिकार वाचून कोणी हस्त न लावावा. म्हणून राजा या स्त्रियांनी ह्या शालिग्रामाच्या मूर्तीला हात लावायचा नाही. तसंच ज्यांना अधिकार नाही अशा अधिकार नसलेल्या व्यक्तींनी सुद्धा पूजा करू नये. धरोणी भाव भक्ती ते जो नरसे वीर तीर्थाते. ब्रह्महत्यादी महापापाते ख्याल न होय तयाच. ज्यानं अंतःकरणामध्ये भाव धरलेला आहे त्यानं भाव धरून या जो भगवंताची पूजा करतो त्याच्या जीवनाचं कल्याण होतं असं सांगतात. सर्व तीर्थी स्नान करून अथवा यज्ञ करून जाण. जे पुण्य घडे जाणा लागून ते सर्व येथे प्राप्त होईल. राजा सगळ्या तीर्थामध्ये स्नान केलेल्या, यज्ञ केलेल्या, देवादिकांना गेलेलं जे पुण्य त्यांना भेटत नाही, ते सगळं पुण्य या असणाऱ्या गंडकी तीर्थामध्ये जर स्नान केलं आणि शालिग्रामाची पूजा केली तर त्याला प्राप्त होतं. शालिग्राम शिला दोन अथवा न पूजित तीन. अनेक पूजिता बहु पुण्य जोडेल जाण राजेंद्र. शालिग्रामाची मूर्ती इथलं तर पूजा केली भगवंताच्या अनेक मूर्ती आहेत. 2 मूर्तीची 3 मूर्तीची पूजा करल, जसं जसं पूजा करेल तसं तसं पुण्य त्याला प्राप्त होतं. जे शालिग्रामाते पूजित त्यांचे आयुष्य वृद्धी होत. धन धान्य संपत्ती बहुत होईल प्राप्त निश्चय. जो शालिग्रामाची पूजा करतो, शालिग्राम म्हणजे भगवान श्री विष्णूची मूर्ती आहे आणि त्या श्री विष्णूच्या मूर्तीची जो पूजा करतो त्याच्या आयुष्यामध्ये वृद्धी होते, दीर्घ आयुष्य होतं, आयुष्य वाढलं जातं आणि संसारामध्ये धन यश सगळं प्राप्त होतं. अंती विष्णू लोकासी गमन निश्चय तयाचे होय जाण. अंतकाळी विष्णूचे स्मरण करून प्राण सोडतील. आणि मग जो या शालिग्रामाची विष्णूची पूजा करेल तो अंतीला विष्णू लोकामध्ये जातो आणि विष्णू लोकामध्ये गेल्यावर त्याचं कल्याण होतं. शालिग्राम हृदयावरी घेऊन जो प्राण उत्क्रमण करी. रोकडा मोक्ष तया करी लादत असे अनयसे. आणि ज्यानं भगवान श्री विष्णूची मूर्ती हृदयावरती घेऊन जर मेला तर तो असणारा विष्णू लोकाला जातो आणि त्याचा उद्धार होतो. पूर्वी भगवंते आपण कटिले अंबरीशा लागून. शालिग्राम शिलेचे पूजन युतक्याने करावे. पूर्वी भगवान श्री विष्णूने स्वतः अंबरीशी राजाला सांगितलेलं होतं की शालिग्राम मूर्तीची पूजा कुणी कुणी करावी, कशी करावी, ही सगळी कथा अंबरीश राजाला देवाने सांगितली होती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्या प्रती मोक्ष देणारी असे निश्चिती. जे पापी शिले ते निंदिती ते पडते अघोर नरकी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य प्रति मोक्ष देणारी शालिग्रामाची मूर्ती आहे. मग ज्यांना अधिकार नाही त्यांनी जर पूजा केली तर ते अधोगतीला जातात असं सांगतात. जोवरी चंद्र सूर्य असती जाण तोवरी कुंभ पाकी तया पतन. अनरत नसे मम भाषेन सत्य जाण राजेंद्र. राजा ऐक, मी खोटं बोलत नाही, मी वेदशास्त्राच्या आधाराने सांगतोय. ज्यांना अधिकार नाही, पापाने शिनलेत
पापांना सुद्धा कंटाळा आला असेल अशी जी लोक आहेत आणि त्यांनी जर या भगवान श्री विष्णूच्या मूर्तीला जर हात लावला स्पर्श झाला तर अकल्पपर्यंत नरक भोगावा लागतो असं सांगतात. शालिग्रामाते पूजिता स्वधर्म करून वर्तता तयासी व प्रतिबंध करिता तो जाय नरक पित्रासह. नरकाला कोण जातो स्वतःला तर देव करायचं नाही दुसऱ्याला करू दे दुसऱ्याला बी करू द्यायचं नाही. सोप्या भाषेत स्वतःला पूजेला यायचं नाही आणि दुसऱ्याला बी अडवायचं अशी लोक. काय असं पूजेमध्ये शालिग्रामाचे करी पूजन ऐसुपदेशी तुझ्या लागून तू पूर्वजासह आपण वैकुंठ स्थान पाहिलं. मग सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर येता येता पुतीला येताना जरी एखाद्याला घेऊन आलं तर त्याचा उद्धार होतो. फक्त चला म्हटलं तरी उद्धार आहे. पुण्याचं गाव आहे. पुण्याचं काम आहे. म्हणून भगवान श्री विष्णूची पूजा स्वतः नाही करत पण दुसऱ्याला करायला लावतो. एवढं देतो की तुला. स्वतः जात नाही पण दुसऱ्याला आणतो. तो ना वैकुंठाला जातो असं सांगता. ये विषयी पूर्वकथानक विप्रमणे राजा ऐक हा. इकट देशवादिश्वर नामक होता नर एक पै. म्हणून राजा या विषयीची कथा सांगतो तुला. पूर्वीची एक कथा सांगतो. शाबर नावाचा राजा कैकट नावाचा देश आहे आणि त्या कैकट नावाच्या देशामध्ये शाबर नावाचा एक राजा होता हा कथा आणि त्यानं काय केलं शेबर शबर हस्ती धनुष्य बाण घेऊन मार्ग आळ बैसे आपण तीर्थयात्रेसी जाती जण त्याचे प्राण घेत असे. कीटक देशामध्ये शाबर नावाचा व्यक्ती होता. राजा नव्हता तो व्यक्ती होता आणि तो हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तीर्थाला जाणाऱ्या लोकांना आडवीत होता आणि मारित होता असं त्याचं काम होतं. अनेक हत्या घडत यासी सदा काम क्रोध मानसी मूर्तिमंत पाप रासी तया मरण पातले. कुणाचं नाव घेतलं आबा? वाल्या कोळे. हा. कुणाचं बी नाव त्याच्याच कारण त्याने एवढं पाप केलं होतं महाराज. हे डुप्लिकेट ह्याचा डुप्लिकेट रूल असं सांगायचं म्हणलं. असं तयासीने होया लागून यमदूत आले धावून बरं. पाशे मुग्धरादी हस्ती घेऊन जेटा सोडून पातले. आणि पूर्वी जसा वाल्या कोळी होता त्या पद्धतीने पाप करत होता महाराज. ते बी काही तीर्थयात्रेला जाणाऱ्याला आडवीत होत नाव मारित होत. त्याचं नाव शाबर सांगितले. काय? शाबर 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 नावाचा व्यक्ती हा. धनुष्य बाण घेऊन रस्त्यातच बसायचा बार्शी पंढरपूर रोडला आणि जो कोणी पंढरपूरला जाणार त्याला अडवायचं. बाकी फिरायला जाणाऱ्याला जाऊ देत होतं पण देवा धर्माला जाणाऱ्यालाच आडवीत होतं आणि त्यालाच मारित होतं. मग हे मेलं एकदा आणि मेल्याबरोबर यमदूत ह्याला न्यायला आले आणि न्यायला आल्याबरोबर व्याघ्रा परी नखे असती दाळा विक्राळ दिसती शबरा पाहून चावीती दंत तेव्हा कडकडा. मग ज्यानं आयुष्यभर पापच केले त्याला न्यायला यमदूत आले आणि त्या यमदूताची नख वाघासारखी असतात. दात मोठे हत्तीसारखी दात असते आणि ते यमदूत त्याला नख्यानं टोचवीत होते दातानं चावीत होते. अशी वेदना करत करत त्याला नरकाला घेऊन चालले. काजळाचे पर्वत जैसे काळ पुरुष भासती तैसे नेत्र खैराचे इंगळ दिसे विषरूप असती हे पै. यमदूत दिसायला कसे होते? काजळाचे पर्वत कोळशाचे पर्वत असावे काळे भंगार डांबरासारखे असे दिसायला ते यमदूत होते. विक्राळ वदन अशा प्रकारचे भ्यासूर ते यमदूत दिसत होते आणि त्याला घेऊन नरकाला चालले. लोह पाश घेऊन हाती तया जवळी उभे राहती तया पाहत उपज भीती जीव कापती थरथरा. लोखंडाचे असणारे आरगळे घेऊन लोखंडाच्या तलवारी घेऊन त्याच्या पुढे उभे राहिले ते यमदूत आणि त्याच्या पुढे उभं राहून त्याला बघितलं तरी सुद्धा जीवाला भीती वाटेल असं यमदूत घेऊन चालले. म्हणती हा पापी अनिवार धरा धरा यासी द्यावा मार हा प्राणी घातक महाक्रूर न केला उपकार कवनासी. यमदूताने विचार केला धरा म्हणले मारा त्याला. ह्यानं आयुष्यभर कधी पुण्य केलं नाही दुसऱ्याला कधी सुद्धा चांगलं बोलला नाही सारखं वाईट बोलायचा. धरा म्हणले याला मारा आणि मारीत मारीत नरकाला नेऊ. पर स्त्रीसी संग करुणी परधन साठविले सदनी
घातक करून या जणी सुखे करून राहिला. अरे हे ना जीवनामध्ये परस्त्री आणि परधन जवळ केला, परस्त्रीला जवळ केलं, परधन दुसऱ्याचं धन चोरले गेलं. म्हणून ह्याला असणारे खूप पाप, जगामध्ये जेवढी पाप आहेत सगळी याने केली. म्हणून ह्याला धरा मारा आणि मग मारेती चोरीती निष्ठुर अशा प्रकारचे यमदूत घेऊन चालले. ऐसे परस्पर दूत बोलती तव एक म्हणे दुसऱ्या प्रती मियाची जीवाचे तो हाती तुम्ही नेत्र फोडावे. यमदूत एकमेकाला बोलू लागले, बाबा आता तू काय करतो, मी ह्याची जीभच कापतो म्हणले. नीट कुणाला बोलणं नाही जिवंत असताना, त्यामुळे मी ह्याची जीभ कापतो. दुसऱ्या म्हणला मी डोळच फोडतो, कोणाला नीट चांगल्या दृष्टीने कधी बघितलं नाही, सगळ्याकडे डोळ्या वाटारून बघत होता. ह्याचं डोळच फोडतो म्हणले असं यमदूत बोलत होते. एक म्हणे कान कापीन दुसरा म्हणे हस्त तोडीन ऐशा परी बोलून वचन सिद्ध झाले छळावया. यमदूत बोलू लागले ह्याचे हातच तोडतो, दुसरे म्हणले पायच कापतो. बघा नरकाला नेताना सुद्धा नीट नेत नाही ते, घेऊन जाताना सुद्धा कोण मारतय, कोण हात कापतय, कोण डोळा फोडतय, कोण जीभ कापतय. अशा प्रकारची अवस्था विटंबना करीत नरकाला घेऊन जात होते असं सांगतात. एक आला सर्प होऊन दंश करी भिला लागून म्हणे मी केले प्राण हरण आता तुम्ही न्यायासी. आणि एक सापाचं रूप घेऊन आला, विषारी सापाचं रूप. यमदूतच होते पण नाना प्रकारे त्रास देऊन त्याला नरकाला घेऊन जात होते. एक यमदूत सापाच्या वेशामध्ये आला आणि त्याला चावू लागला आणि चावल्याबरोबर मग म्हणले आता घेऊन जावा असं सांगतात. ऐसे नाना परिछळिता कोणी नसे सोडविता पूर्व कर्म दुष्ट असता ऐसी गती होत असे. अशा प्रकारे यमदूत त्रास देत होते आणि त्रास देत असताना ते यमदूतापासून सोडवायला कोण येणार आहे? हो, यमदूतापासून वाचवायला कोण येणार आहे? कोण येत नाही. कोणी येत नाही महाराज, कोणी वाचवायला येत नाही. ज्याचं त्यालाच भोगायचंय. त्यामुळे जिवंत आहे तोपर्यंत चांगलं कर्म करा, मेल्यावर पुन्हा ह्याच्यासारखं आरडात बसावं लागल. बरं आज झाल्यावर तुमचा आवाज ह्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पृथ्वी तलावरचा तुमची बायको, तुमची लेकरं कोणी सोडवायला येत नाही. म्हणून ते असणारे माणूस हाका मारू लागला, ते भिल्ल ओरडू लागला पण कोणी मदतीला येत नव्हता असं सांगतात. सर्व दूत मिळून तयाची नेत उचलून कोणी तयाची पिळती मान कोणी शस्त्र हानिती. नरकाला घेऊन जात असताना विटंबना करतात. यमदूत त्याला उचलून घेऊन जात होते. जात असताना तिची मान पिळायची, कुणी हात मुरगडायचा, पाय तोडायचे, जीभ तोडायची, कान नाक तोडायचे. अशा अवस्थेमध्ये त्याला घेऊन चालले. नेत असता मार्ग प्रती तयाशी यमदूत वदती अरे दुष्ट सर्व जगती महापातकी असशी तू. आणि यमदूत रस्त्याने घेऊन जात असताना, नरकाला घेऊन जात असताना, नरकाचा मार्ग लय अवघड आहे आबा. त्या नरकाच्या मार्गाने जात असताना काटेरी वन आहे, बघितलं काय? सांगितलंय गरुड पुराणामध्ये. आणि ते असणारा वन म्हणजे कोणी बघितलं म्हणते ती. त्या असणाऱ्या वनाला तलवारी सारखी धारदार अशा प्रकारचं टोक असतं आणि त्या वनामधनं त्याला घेऊन जातात. पुन्हा तापलेली वाळू असते, त्या वाळूमधनं घेऊन जातात. पुन्हा पुवा असतो, रक्त असतं, त्या पुवा आणि रक्ताच्या नदीमधून त्याला घेऊन जातात. असं मी वाचलंय गरुड पुराणामध्ये, म्हणून सांगतोय. गरुड पुराणामध्ये आहे. तरी आता तुझं नेऊन रव नरक घाली तो जाण मांस तोडे तील गद्र येऊन वायसादी भक्षितील. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. सर्व दूत मिळून तयासी नेत उचलून कोणी तयासी पिळीती मान कोणी शस्त्र हानिती. मग यमदूत नरकाला घेऊन जात असताना त्या जीवाला उचलून येतात आणि उचलून येत असताना पापी लोकांची अवस्था सांगतायत. त्याला घेऊन गेल्यानंतर जात असताना तिची मान पिळतात,
कोणी हात तोडतात. अशा प्रकारची विटंबना करत करत यमराजापर्यंत त्याला घेऊन जातात. नेत असता मार्गा प्रती तयासी यमदूत वदिती आर्य दोष्टा सर्व जगती महापातकी अससी तो. आणि यमदूत रस्त्याने घेऊन जात असताना त्याला बोलतात, अरे तू चांगलं कर्म केलं नाही. जीवन जगत असताना कधी कुणाला चांगलं बोलला नाही, चांगलं आयुष्यामध्ये वागला नाही. जगामध्ये सर्वात पापी तू आहे, म्हणून तुला आम्ही घेऊन चाललोय असं यमदूत त्याला बोलतात. तरी आता तुझ नेऊन रवरव नरक घालिती जाण मांस तोडतील ग्रद्र येऊन वाय साधी बक्षितील. अरे आम्ही तुला नरकाला घेऊन चाललोय. आता तुला घेऊन जाताना तुझे मांस अंगामधले तोडून टाकतील. पुन्हा पशु पक्षी घुबाड्या गिधाड्या येतील आणि ते तुझं मांस प्राशन करतील, खातील असं यमदूत त्याला बोलत होते. प्राणी मात्राचा वध करून केले तो कुटुंब पोषण आता कोण करील सोडवण करी आठवण तयाची. यमदूताने सांगितलं, जिवंत असताना तू प्राणी मात्राचा वध केला. प्राणी मात्राचा वध करून स्वतःच कुटुंब पोषण केलं. आता ज्याचं पोट तू असणार वाईट कर्म करून भरलं त्यांना बोलव. कोण येतंय तुला सोडवायला बघतो आम्ही. तुला कोणाला बोलवायचे त्याला बोलव आणि तुझ्या सोडवणीला कोण येईल त्याला हाका मार. तुझी होती माता पिता ते कोठे गेली रे आता. बहीण बंधू आणि दुईता न धावती कोणी या समयी. अरे बाबा यमदूत त्याला नरकाला घेऊन जात असताना म्हणतात, तुझे आई वडील होते त्यांना बोलव. ज्यांच्यासाठी तू एवढं कष्ट केली, बायको असेल, भाचा असेल, पुन्हा सगळी तुझी बहीण असेल, मुलगी असेल, बोलव. अरे तुला ज्याला बोलवायचे त्याला बोलव, कोणी येत नाही असं यमदूत सांगतात. हाका मारीसी आपुल्या स्वतः तो कोठे राहिला आता. मम भावानी चुलता कोठे असे वेळी. यमदूताने सांगितलं, बोलव तुझ्या लेकराला बोलव. ज्या पोरासाठी तू पाप केली त्या पोराला बोलव. बघू तुला सोडवायला येतंय का नरकाच्या ठिकाणी. पुन्हा तुझा मामा, भाचा, चुलता, भाऊ, तुला कुणाला बोलवायचं त्याला बोलव. कोण तुझ्या मदतीला येईल असं यमदूत बोलतात. काकी मामी बाई ताई कारे नाये सासूबाई गोत्र जमेहुने जावई राहिले ठाई आपुल्या. यमदूताने सांगितलं, तुला कोण मदतीला येते त्यांना बोलव. तुझे काकी, मामी, बाई, ताई, सासूबाई कोण येते तुझ्या मदतीला. अरे गोत्र असतील, पाहुणे, मेहुणे, जावाई, सोयरे कोण तुझ्या मदतीला येणार आहे बोलव. कोणी येत नाही. सगळेजण आपापल्या घरी जेवून झोपल्यात आम्ही बघतोय, पण तुला एवढा त्रास होतोय, कोणी तुझ्या मदतीला येणार नाही. यमदूत सांगतात, इष्ट मित्र स्वयरे जाण स्त्रिया कानये ग्रह टाकून माझे माझे करुण नागविले तुझ लागी. अरे तुझे इष्ट मित्र सोयरे ज्यांना तू जवळचं म्हणत होता ते काय येत नाही तुझ्या मदतीला. सारखं बायको बायको करत होता, ती बायको घर सोडून काय येत नाही तुला सोडवायला. जिच्यासाठी तू आयुष्य घालवलं ती बायको, जिच्यासाठी पाप केली अशी बायको तुझ्या मदतीला सोडवायला काय येत नाही. अरे माझं 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 करून सगळं तुला असणारं नागावलं गेलं आणि वाईट कर्म तू जीवनामध्ये केली. ज्यांच्या लोकांसाठी केली, ज्याच्यासाठी केलं त्यांना बोलव तुझ्या मदतीला. जो कत्रलो त्याचा पिता
तया लागी न स्मरता केसिका कुलतीये मधुता आम्हाला गोनी येईल. यमदूतांनी नरकाला घेऊन जात असताना त्याला सांगितलं, बाबा तुला नरकाला घेऊन जातोय. अरे जो त्रैलोक्याचा स्वामी आहे, आणि त्रैलोक्याचा स्वामी कोण आहे? त्रैलोक्य राजा श्री रघुनाथ, त्याचा पाहू नको अंत, त्रैलोक्याचा करील घात, निमिषार्धात क्षोभोडी. त्रैलोक्याचा स्वामी असणारा राम, आणि त्या रामाचं भजन तू कधी केलंच नाही, कधी रामायणाला गेलाच नाही, कधी पुतीला गेलाच नाही. अरे जर तू कधी रामायणाला गेलाच नाही तर तुझी दया आम्हाला कशी येईल? एखादा जरी अध्याय वाचला असता, ऐकला असता. महाराज कुठं आला? औरंगाबादवरून पुतीला आलेत, डायरेक्ट आले. डायरेक्ट मी बघितलं बॅग घेऊन आलेत. म्हणजे एवढी आवड आणि प्रेम आहे महाराज. मग एवढं एखादा अध्याय असं जर तू धावपळीनं वाचला असता चुकून जरी, तरी आम्हाला किंवा आली असती ना तुझी. मग तू कुठलाच अध्याय रामायणाचा पुतीचा वाचला नाही, भगवंताचं भजन केलं नाही, मग आमच्या सारख्या यमदूताला तुझी कशी किवी येईल बाबा? जो तारक जगा लागून तयाचे न केले तो स्मरण करून या कुटुंब पोषण व्यर्थ काळ घालविला. अरे तू व्यर्थ काळ घालवला. मानवाचा जन्म काय नुसता आला आणि जन्मला मेला याच्यासाठी नाही. जीवनामध्ये त्रैलोक्याचा पिता असणारा त्या भगवंताचं स्मरण कधी केलं नाही, दान धर्म पुती पुराण कधी केलं नाही, माझं करून सगळं आयुष्य तू वाया घालवलं असं यमदूत बोलतात. अरे अंत काळाच्या ठाई न सोडावी स्वैराव्याई, जो का जीवाचा जीव लाग पाही तोही कामी पडेला. यमदूताने सांगितलं, अरे ज्या वेळेस इथं आम्ही तुला शिक्षा करू, नरकाला घेऊन जाऊ, अंतकाळेच्या वेळेला कोणी उपयोगाला येत नाही. तुझ्या कितीही जवळचा असू दे तरी सुद्धा तुला नरकामध्ये जाताना तू वाचवणार नाही, तो मदतीला येणार नाही. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत भगवंताचं स्मरण कर. तू केलं नाही असं यमदूत बोलतात. तुझ्या पापाचे विभागी जाण नव्हते कुटुंबा माझी कवन, जरी करिता श्रीहरी स्मरण तरी दहन पाप होते. तुझ्या पापाचा विभागी कुटुंबामधलं कोणी होणार नाही, कोणी कुणाचं पाप वाटून घेणार नाही. अरे थोडं जरी भगवंताचं स्मरण केलं असतं, चुकून जरी कधी पुतीला आला असता, एखादा आधी वाचला असता, ऐकला असता, तर आम्हाला तुझी दया आली असती. आम्ही तुला मारीत नेलं नसतं, तुला आम्ही कशा तरी वाहनामध्ये बसून घेऊन गेलो असतो. अरे तू कधीच चांगलं कर्म केलं नाही तर आम्हाला तुझी कशी दया येईल? आणि आता अंतकाळाच्या वेळेला तुझा जीवाचा जीवलक सुद्धा मदतीला येणार नाही असं यमदूत बोलतात. ऐशेव दोनिया सकळा तयाशी ताडी ती सब येवनी जाता तत्काळ पुण्य अल्प उभे ठेले. आणि मग अशा प्रकारे यमदूत त्याला घेऊन जात होते, मारित होते. पण नरकाच्या यमाच्या जवळ गेल्याबरोबर त्यानं जीवनामध्ये केलेलं अल्प पुण्य कामाला आलं. किंचित पुण्य कधीतरी केलं असेल आणि ते पुण्य त्याच्या उपयोगाला आलं. काय झालं? तो इतक्या बाजी जाण पातला एक तपोदन शिबिराशी करिता दूत ताळन हे नयन विलोकिले. आणि यमनगरीला जाण्याच्या अलीकड एक विप्र ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणानं पाहिलं की या शबर नावाचा एक व्यक्ती कुकट नावाच्या गावामध्ये राहत होता. कीटक नावाचं गाव होतं ते, आणि त्या गावामधला तो गृहस्थ होता. आणि तो असणारा त्यानं प्राणी मात्राचा वध केलेला होता.
मग यमदूत त्याला मारित असताना एक विप्र तिथं आला, त्यानं पाहिलं, काय करतो, साधूचे सदन अंत करण उपजली दया त्या लागून दयासी सोडवावया जाण विचार एक दिला. साधूचं अंतकरण मवाळ असतं, दयाळ असतं, आणि ते असणाऱ्या विप्राला, साधूला त्या शबराची दया आली. एवढं यमदूत ह्याला मारतात, आपण सोडवलं पाहिजे. मग सोडवण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागतो. कोण आलं ह्याच्या मदतीला? महाराज साधू महात्मा आला. घरातलं कोण आलं का? बायको, जावाई, मेहना, पावळा, रावळा कोणी येत नाही. म्हणून हनुमंत म्हणे रायासी दुःख निवेदावे साधूसी, ते तात्काळ तयासी उपायासी योजिला. जैमिनी अश्वमेध मध्ये हनुमंतानं सैन्यपाल राजाला सांगितलं होतं. सैन्यपाल राजा कोण आहे? अंगदाचा मुलगा आहे. आणि त्याला सांगितलं होतं की साधू संताला झालेलं दुःख सांगत जा. आता ही विप्र आहे, ह्या विप्राला त्या अशना शबराची दया आली, आणि काय करतो, केले शाली ग्राम पूजन येताविधी मंत्रे करून मग तिथं घेऊन बिल्ला जवळी पातला. आणि त्या विप्रानं शालिग्राम म्हणजे भगवान श्री विष्णूची मूर्तीची पूजा केली. आणि पूजा केल्याबरोबर तिथलं असणार उदक हातामध्ये घेतलं. भगवान श्री विष्णूचं चरण तीर्थाचं उदक हातामध्ये घेऊन त्या शबराच्या जवळ आला. ते तीर्थासे तुलसी युक्त हाती घेऊन विष्णू भक्त दयाच्या मुखा माझी घालीत राम नाम वदत करे. आणि त्या तीर्थामध्ये तुलसी होती. तुळशीचं पान अतिशय श्रेष्ठ आहे जगामध्ये. आणि ती तुळशीचं पान त्या तीर्थामध्ये घेतलं, आणि ती तीर्थ हातावरती घेतलं, आणि त्या शबराच्या जवळ आला. ज्याला मारीत तुडीत यमलोक घेऊन चालले होते, आणि त्याच्या मुखामध्ये ती असणारं तीर्थ सोडलं. सोडल्याबरोबर मग तयाच्या मस्तकावळी तुळशी पत्र स्थित करी शालिग्राम शिला हृदयावरी ठेविता पैदाला. आणि मग त्यावेळेस त्यानं तीर्थ त्याला पाजलं, डोक्यावरती हात ठेवला, आणि शालिग्रामाची मूर्ती त्याच्या हृदयावरती ठेवली. मग मानय मादुतासी शालिग्राम स्पर्श झाला यासी कीर्ते करणी पापरासी जळोनी गेल्या निचे. मग यमदूताला सांगितलं होतं, तुम्ही बाजूला सारखा म्हणले, आता तुमचं गिराईक नाहीये. ह्याला शालिग्रामाचा स्पर्श झालाय. शालिग्राम म्हणजे भगवान श्री विष्णूची मूर्ती. त्या मूर्तीचा स्पर्श झाला, आणि त्या भगवान श्री विष्णूच्या मूर्तीचं तीर्थ ह्यानं पिलेलं आहे. त्या तीर्थामध्ये तुलसीचं पान होतं. त्याच्यामुळे ह्याच्या अंगातलं सगळं पाप संपलं. आता तुम्ही हात लावायचा नाही असं तो ब्राह्मण सांगू लागला. आता तुम्ही येथून जावे ये मालोका लागून ऐसे तपस्वी करी भाषण तव पातले विष्णू दूत. आणि त्याने ब्राह्मणाने यमदूताला सांगितलं, तुम्ही जावा म्हणले, आता तुमचं काम नाही, तुम्ही यमलोकाला निघून जावा. आणि ते निघून जाणार एवढ्यामध्ये त्याला नेण्यासाठी भगवान श्री विष्णूचे दूत आले. चतुर्भुज पीतांबर धारी शंख चक्र पद्म गदा करी किरीट कुंडले साजिरी भासती विष्णू प्रत्यक्ष. आणि ते यमदूत म्हणजे प्रतिमूर्ती विष्णू. कानामध्ये कुंडल, किरीट, वैजयंतीच्या माळा, चतुर्भुज, शंख चक्र गदायुक्त प्रतिविष्णूचं स्वरूप दिसू लागला. यमदूता लागली म्हणती जाण यासी बांधिले काय म्हणून तुम्हासी आज्ञा ठाऊकी असून काय म्हणून जाचिता. यमदूतांना विष्णुदूत म्हणतात, ह्याला कशाला बांधले, सोडा. तुम्हाला काही नियम पुती पुराणातलं काही कळतं का नाही म्हणले, ह्यांना सोडा. ह्यांनी भगवान श्री विष्णूचा स्पर्श झालेला आहे.
तीर्थाचं प्राशन केलेलं आहे, त्यामुळे ह्याला बांधण्याचा अधिकार नाही असं यमदूत म्हणतात. हा बहु पुण्यवान असे यासी तुम्ही बांधिले कैसे विष्णुदूताचे भाषण ऐसे ऐकूनी वदती यमादूत. आणि विष्णुदूताने सांगितलं तुम्ही ह्याला बांधलं कसं काय म्हणले, ही तुमच्याकडचं नाही, आता वैकुंठाला जाणार आहे असं विष्णुदूताचं भाषण ऐकलं यमदूतांनी. यमदूत काय म्हणतात, आम्ही यमाचे आज्ञा करून पाप्या लागी बांधिले जाण याचे कर्म दुष्ट जाणून योग्य दंड करीतो सो. यमदूताने विष्णुदूताला सांगितलं आम्ही यमाच्या आज्ञेवरनं आलोत, हा पापी आहे, त्याने जीवनामध्ये पाप केलेला आहे आणि यमाच्या ऑर्डर वरून आम्ही याला घेऊन जायला आलो, आता नरकाला घेऊन जाणार आहोत आणि याला बांधून बांधून मारणार आहोत असं यमदूत बोलल्यावर विष्णुदूताचं म्हणणं काय, कीर्ती जाणारे लोक याने मारिले हो सकळी ग पर स्त्री गमनी अति सुख भोगिली यादे. यमदूताने विष्णुदूताला सांगितलं तुम्हाला नाही माहिती म्हणले, हे देव धर्माला जाणाऱ्या लोकांना आडवीत होतं, मारित होतं. त्याच्यामुळं देवदेव तीर्थयात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भक्तजनाला यानं आडवून मारलेला आहे, परस्त्रीचा अभ्यास केलेला आहे, परधन चोरलेला आहे, म्हणून आम्ही याला घेऊन जातो. यमदूत बोलतात, ऐसा पातकी याचता तुम्ही सोडवन का करिता ऐसे वचन ऐकता बोलती तया विष्णुदूत. यमदूतांनी सांगितलं ऐसे पातकी असता तुम्ही सोडवन का करिता. यमदूतांनी सांगितलं म्हणली ही पापी आहे आणि ही यमलोकाचं गिरायक आहे म्हणून आम्ही ह्याला घेऊन चाललोय, तुम्ही काय याची सोडवणूक करायला लागला असं बोलल्याबरोबर विष्णुदूत काय म्हणतात, याशी शालिग्राम स्पर्श झाला त्याने पाप पर्वत जळाला आता याशी नाव या तुम्हाला अधिकार नशेची. विष्णुदूतांनी सांगितलं याला शालिग्रामाचा स्पर्श झालेला आहे, भगवान श्री विष्णूच्या मूर्तीचा स्पर्श झाल्याबरोबर पाप संपलं जातं आणि पाप संपल्यामुळे आता तुमचा अधिकार नाही याला घेऊन जाण्याचा. विष्णुदूत बोलतात, काननी शेरता दान दावानळ भस्म करीती तत्काळ तैसे शालिग्राम तीर्थाचे बळ पाप सकळ भस्म होती. अरे जर काननामध्ये वनामध्ये जर धावा अग्नी शिरला तर सगळं वन जळून जातं. तशा पद्धतीने शालिग्रामाची मूर्ती ह्याला भेटली आणि स्पर्श झाला, त्याच्यामुळे याचं सगळं पाप संपलं गेलं. विष्णुदूत सांगतात, मस्तकी कराव लोकन तुलसी पत्रे पाप चालन झाले असता मूर्खपण जाणून कैसे धरिता. विष्णुदूताने सांगितलं कळत नाही का बघा याच्या डोक्यावरती तुलसी पत्र आहे, तुळशीचं पान याच्या मस्तकावरती त्या ब्राह्मणाने ठेवलेलं होतं. मग एवढं सगळं पुण्यवान असताना सगळी पाप संपली असताना तुम्ही कस काय त्याला घेऊन जात आहोत असं म्हणतात. कर्णा माझी राम नाम श्रवण झाले साधू मुखे करोन त्याने वनी पाप नाशन शुद्ध झाला प्राणी. विष्णुदूतांनी सांगितलं यमदूतांना हे तुम्ही तुमचे गिरायक होतं, तुम्ही याला घेऊन चालला होता, पण करणी राम नाम श्रवण, पण ह्याच्या कानावरती राम नाम एकदा पडलंय आणि राम नाम कानावरती पडल्यामुळं ह्याचं सगळं पाप संपलंय म्हणून तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही असं विष्णुदूत म्हणतात. तरी आताची आयासी देवो आम्ही वैकुंठासी इतके वदती तव त्वरसी
विमान एक उतरले. विष्णुदूतांनी सांगितलं आता आम्ही वैकुंठाला घेऊन जाणार आणि असं म्हणत असताना विमान त्याला घेऊन जाण्यासाठी आलं. दया विमानी बैसवून नेले देवलोकाला गुण ते सर्व भोग भोगुणा जन्म आला भूतळी. आणि मग त्याला वैकुंठाला नेलं. वैकुंठाला मध्ये नेल्यानंतर ना तिथं वैकुंठामध्ये पुण्य आहे तोपर्यंत राहिला. पुन्हा दुसरा जन्म घेऊन पृथ्वीवर आला. जयासी म्हणती उत्तम वर्ण ऐसा जो का ब्राह्मण तेथे सात्विक उदयी जन्मुन सदा चरणी वर्तत. आणि वैकुंठामध्ये जाऊन सगळे भोग भोगून पुन्हा जन्माला आला आणि श्रेष्ठ वर्णामध्ये ब्राह्मणाच्या वर्णामध्ये जन्माला आला आणि उत्तम आचरण करू लागला. होतात याचे मौजी बंधन भक्तियुक्त निष्ठे करून करिशाल ग्राम पूजन तेने भवबंधन तुटले. आणि मग पुन्हा शालिग्रामाची पूजा केली आणि पूजा केल्यामुळं भवबंधन पाप सगळं संपलं गेलं. ऐशिया पुण्य करून मोक्षाशी गेला आपण ऋषी म्हणे गोपती लागून तुझ मैमान दिले. ऋषी त्या रत्नग्रीव राजाला सांगतोय, सुमती शत्रुघ्नाला सांगतोय या शालिग्रामाचा महिमा आणि शालिग्रामाचा महिमा किती आहे तुला सांगितलेलं होतं. महाराज तुम्ही खूप उशिरा आला. आता उद्याच्याला असू द्या, क्षमा करा. वाचा. आयशे गंडकी तीर्थाशे कदा श्रवण पाप नसे नाशे पठण जगी विलसे धन्यपणे तो नर. अशा प्रकारचं गंडकी नावाचं तीर्थ आहे. शालिग्रामाची मूर्ती या तीर्थामधून निर्माण झालेली आहे. ती ब्रह्मदेवानं पाप नाशनासाठी केलेली आहे. असं तीर्थाचा महिमा तो ब्राह्मण रत्नग्रीव राजाला सांगत होता. स्नान करो तीर्था प्रती शिला पूजिता भाव भक्ती आंतरी उपजो विरक्ती मोक्ष शांती प्राप्त होई. आणि या गंडकी तीर्थामध्ये स्नान केलं, शालिग्राम मूर्तीची पूजा केली की अंतीला तो वैकुंठाला जातो आणि जन्म मरण भवबंधन संपत. आता पुढला द्याई कतना सोमती वदेला शत्रुघ्नाला गुण रत्नग्रीव करून तीर्थ स्नान पित्र तर्पण करील ते. आणि मग आता पुढच्या अध्यायामध्ये रत्नग्रीव राजाची कथा आज झाली. आता सुमती शत्रुघ्नाला तीर्थाचं महिमान सांगेल आणि पितृतर्पण दशरथ राजा गेलेले आहेत आणि ते असणाऱ्या पितृतर्पण त्या असणाऱ्या निलगिरी पर्वतावरती शत्रुघ्न महाराज करतील. दीनांद कपाला गुण परधन देवोन करुणी तयाचे मनोरथ पूर्ण गमन करील पुढती. शत्रुघ्न महाराज ते असणाऱ्या निलगिरी पर्वतावरती पितृतर्पण करून आंधळे मुके बहिरे पंगू अशा प्रकारच्या व्यक्तीला दान धर्म करतील, त्यांचे मनोरथ पूर्ण करतील आणि घोडा पुढे जाईल. ती कथा पुण्यकारक श्रवण करा भाविक लोक जेणे पावला अक्षय शोक दत्तदास वदतसे. ती कथा गोड गोड आहे पुढची कथा आणि ती जर पावन केली ऐकणारे सगळे लोक कसे आहेत, भाविक शुद्ध सात्विक लोक आहेत. त्याच्यामुळे कथा ऐका असं दत्तदास सांगतात. इति श्री पद्म पुराणे पाताल खंडे शेष व्याख्यान संवादे रामास्वमेधे शालग्राम महिमा वर्णन नाम त्रिविशंत अध्यायी गोळा. बजरंग बली की जय. अवधूत चंद्र
सुंदर गुरुदेव दत्त. आता जी आपण कथा ऐकली का नाही ते आपल्या समोर नाही, आपला देह जुळतोय तो स्मशभूमीत, पण आत्मा जातो त्याचे हाल काय होतात ते सांगितलंय. आपल्या देहाचं नाही, आत्म्याचं सांगितलं सगळं. तिथं आत्म्याला जो त्रास देतात, नरकात टाकतात, ते परत आपण ऐकले. शरीर आपलं स्मशानभूमीत जुळतं आपलं, पण आत्म्याला त्रास होतो. आणि उद्या बोला कमी बोलू, तुम्हीच बोला. काय सांगू. उद्याच्या हा आधी किती वेळ द्यायचं? मोबाईल बंद करा. बंद करा आवाज. क्या आयडिया ही नाही. कभी भी छल कपट मत करना। क्या आयडिया. तिकडं आणा माझ्याकडे. तिकडे ती एकदम डायरेक्ट बोलून. हा तर उद्या शिवरात्र आहे आणि आमचे मानसिक मत आहेत शिवरात्रीचा एखादा अध्याय घ्या उद्या. तर उद्या 11 अध्याय घ्यायचा आहे वाटतं नाही त्या 11 अध्याय. तर एक अध्याय घेतला जाईल. सुंदर कथा आहे. हा? हरणीची कथा 11व्या अध्यायात आहे का? हा. दुसऱ्या कुठल्या व्यास उद्या हा, ते हा. शिवलामृत तपासू उद्या सकाळी. 11व्या अध्यायामध्ये आहे मी तुम्हाला हा. सांगतो. कुठल्या व्यास लोकांना काय करते रे अध्यायाचा प्रश्न आहे. त्यामध्ये सांगा सांगा. मला रोज उद्याच्याला 8 ते 9:30 महाशिवरात्री निमित्त हा. उद्या 8 ते 9:30 या वेळामध्ये आपला राम अश्वमेध ग्रंथ असतो. हा, एक अध्याय उद्या एक अध्याय त्याचा उद्या एक अध्याय राम अश्वमेध ग्रंथाचा घेऊन हा. महाशिवरात्र असल्यामुळं आणि भगवान शंकराचंही चिंतन व्हावं, नामस्मरण व्हावं या उद्देशानं, या हेतूनं सगळ्यांच्या म्हणण्यानुसार वाचक, सूचक, श्रोते मंडळी सर्वांच्या सहमतीनं राम अश्वमेध ग्रंथाचा एक अध्याय अर्ध्या तासामध्ये घेऊन पुढच्या 1 तासामध्ये शिवलीला अमृत मधला एक अध्याय आपल्याला घ्यायचा आहे. नाही नाही. ते त्यामुळं ते असणाऱ्या अध्यायाचं श्रवण सर्वांनी करा. पुंडली गवधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की हे तुम्ही आणू लागू. हा 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 महत्वाचं प्रसाद. महत्वाचं. हा. पुन्हा अध्याय संपल्यानंतर ना महाप्रसाद आणि आरती झाल्यानंतर जो प्रसाद आहे ते प्रसाद उद्या चला मारुती कदम यांच्याकडून प्रसादाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे.